अरे मोदीजींच्या चमच्या, देशाची वाट लावायला देश काय तुमच्या बापाची जहागीर वाटला काय? भाजपच्या अतुल भातखळकरांच्या टीकेला रोहिणी खडसेंचं तिखट प्रत्युत्तर. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्ली सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाची धग आता दिल्लीसह देशभरात पोहोचली आहे. अशातच या आंदोलनाचा आजचा 31वा दिवस असून कॉक्रोच जनता पार्टीने आज संसदेवर मोर्चा काढायचं ठरवलं होतं. मात्र दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरवरील आंदोलकांना जागेवरच रोखून धरलं आहे. मात्र यापैकी आंदोलकांचा एक गट थेट संसद भवनाच्या दिशेनं गेला. त्यामुळे संसदेच्या परिसरात एकच गोंधळ उडाला. सध्या संसद भवनातील पूर्ण सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहे. तर दुसरीकडे या घटनेचे पडसाद आता राज्याच्या राजकारणातही उमटताना दिसत आहेत. अशातच आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी तिखट प्रत्युत्तर देत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कॉक्रोच मंडळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत आहेत. बापाचा माल आहे का? देशाच्या कोट्यावधी जनतेनं मतदान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवर विराजमान केलेलं आहे. दिपके आणि ठिपके यांच्या कृपेने ते सत्तेवर बसलेले नाहीत, ते सत्तेवर यावेत म्हणूनच जनतेनं मतदान केलेलं आहे, अशा शब्दात भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी CJPच्या आंदोलनावर टीका केली होती. अशातच या टीकेला रोहिणी खडसे यांनी प्रत्युत्तर देत निशाणा साधला आहे. त्यावेळेस त्या म्हणाले की अरे मोदीजींच्या चमच्या, पंतप्रधानांचा राजीनामा मागणे हा बापाचा माल नाही, तर देशाची वाट लावायला देश काय तुमच्या बापाची जहागिरी वाटली का? देशातील कोट्यावधी जनतेनं देशाला देशोधडीला लावण्यासाठी सत्ता नव्हती दिली. जी जनता तुम्हाला डोक्यावर घेऊन उचलू शकते, ती जनता तुम्हाला उचलून आपटू शकते. देशातील जनतेला, विशेषतः तरुणांना गृहीत धरू नका, अशा शब्दात रोहिणी खडसे यांनी प्रहार केला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जळगाव.